याच्यात बोलू. आपण आज या ठिकाणी पैठण तालुक्यामध्ये आले आहोत. तर आपण एका दिंडीला भेट देणार आहोत. आपण या दिंडीचे जे मोठे महाराज आहेत त्यांच्याबद्दल आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करू. काय नाव आहे तुमचं महाराज? आमचं हरिभक्त पारायण रवींद्र महाराज तांबे. बरं, थोडी माहिती द्या ना, तुम्ही कुठून आलात, कुठे चाललात? आम्ही आता पैठण मधून पैठण ते पंढरपूर पायीवारी दिंडी सोहळा वैराग्यमूर्ती श्री संत वामनभाऊ महाराज यांचा इसरवाडी ते पंढरपूरला पायी दिंडी चाललेला आहे सोहळा. आणि संबंध वारकरी या सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळी, दिंडेकरी, झेंडेकरी, विनेकरी सर्व या सोहळ्यासोबत विठुरायाच्या दर्शनासाठी आणि पांडुरंगाला हे सर्व वारकरी विठुरायाचं वेळ लागलं आणि त्यांच्या भेटीसाठी सर्व वारकरी मंडळी निघालेले आहेत. आणि सर्व पांडुरंगाला भेटण्यासाठी आतुरतेनं लागला टकाळा पंढरीचा 24 वर्षापासून आमचा हा पायीवारी दिंडी सोहळा चालू आहे अखंड. आणि नेहमी नित्यनेमाचे वारकरी सर्व पंढरपूरला जात आहेत. 500 लोक जास्त लोक आणखी कोणी बोलणार आहे का? बोलतोय इतका पावसाळा असून पावसाचा जोर सुद्धा भाविकांमध्ये आणि भक्तांमध्ये आषाढी बद्दल कुठलाही हे नाही, उत्साह वाढलेला आहे. तर कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी त्यांच्यामध्ये भीती नाही किंवा पाऊस वाढेल, कसं होईल काय. चौकडनं पावसाचा जोर वाढलेला आहे, परंतु भक्तांमध्ये सुद्धा उत्साह वाढलेला आहे. आषाढी एकादशी बद्दल काय सांगता येईल? काय तुम्हाला माहिती आहे आषाढी एकादशी? आषाढी एकादशी म्हणजे ही वारकऱ्यांची पर्वणी. आणि आषाढी एकादशीला वारकरी हा कधीच घरी राहू शकत नाही, कारण की पांडुरंग हा उभा हा भाविकांसाठी, आम्हा वारकऱ्यांसाठीच तो तिथं उभा आहे. पाऊस असो, पाणी असो, वारा असो, आम्ही सर्व वारकरी विठुरायाला भेटायला जातो आणि तोही आमची वाट पाहतो. असे हे वाऱ्यामध्ये पावसामध्ये सर्व वारकरी पंढरपूरकडे निघालेले आनंदानं गात जागा प्रेम मागा विठ्ठला या न्यायाप्रमाणे चाललेले आहेत. बरोबर. आषाढी एकादशी म्हणजे साक्षात विष्णू पांडुरंग आणि देवशयनी एकादशी, बरोबर आहे. देवशयनी तेव्हापासून विष्णू भगवान जे आहेत ते निद्रास्त होतात 4 महिन्यासाठी. चातुर्मास सुरू होतो. चातुर्मास कार्तिकी एकादशीला परत पूर्ण. अशा पद्धतीने आपण सर्व भाविक मंडळी, तुम्हाला सर्वांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद.